Good morning, students. Today we are going to learn about activity number 19, subject English, standard 7th, bridge course, learning outcomes or competency statements. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपाचे अध्ययन निष्पत्ती पाहायची आहे तर ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. लर्निंग आउटकम्स इन फोकस द लर्नर. हिअर द फोकस इज ओनली ऑन लर्नर. नाव राईट्स डिटेल्ड आन्सर्स बेस्ड ऑन इन्फॉर्मेटिव्ह पॅसेजेस. जे काही आपल्याला पॅसेज दिलेलं असायचं त्या पॅसेजच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरे लिहायची आहेत. नाव देर आर सम इन्स्ट्रक्शन यू कॅन ऑल्सो रीड. देर आर 7 instructions for the teacher or parents, and also there are 5 instructions for the students. You can now read these 7 instructions and now see instructions for you. तुमच्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. रीड द लेसन द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू. तुम्हाला हे सांगितल्याप्रमाणे ही स्टोरी पाहायची आहे, पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करायचा आहे, ती वाचायची आहे किंवा त्याचा व्हिडिओ पाहायचा आहे. देन अंडरलाईन द न्यू ऑर डिफिकल्ट वर्ड्स दे फाइंड ड्युरिंग रीडिंग अँड अंडरस्टँड देम. वाचत असताना जे काही नवीन शब्द आहेत किंवा आपल्याला अवघड वाटणारे शब्द तर त्याखाली अंडरलाईन करायचे आहे. अँड फाइंड ड्युरिंग रीडिंग, वाचन करत असताना त्यांचा शोध घ्यायचा आणि त्याखाली अंडरलाईन करायची आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. देन नंबर 3, अंडरस्टँड द सेंट्रल आयडिया ऑफ द स्टोरी. त्या कथेचा जो सारांश आहे, सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना काय आहे तर ती आपण समजून घ्यायची. फाइंड आउट द रिझन्स बिहाइंड द सीन्स. जो काही सीन त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्या पाठीमागे कोणती कल्पना आहे तर ती आपण शोधून काढायची किंवा तो सीन देण्याच्या पाठीमागची कल्पना कोणती आहे. यू हॅव टू फाइंड आउट इट. देन लास्ट, आफ्टर यू हॅव रीड दिस लेसन डू द गिव्हन टास्क. आणि जे काही तुम्हाला तो धडा किंवा ती स्टोरी वाचल्यानंतर जे काही आपल्याला काम दिलेलं आहे तर ते याप्रमाणे करायचं आहे. नाव यू कॅन सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता तुम्हाला या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची लर्निंग ॲक्टिव्हिटी करायची आहे तर ते आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल, देर आर 9 क्वेश्चन्स इन दिस लर्निंग ॲक्टिव्हिटी. 9 प्रश्न दिलेले आहेत तर ते 9 प्रश्न आपल्याला त्या स्टोरीच्या आधारे त्यांची उत्तरे लिहायची आहेत. नाऊ आय रीड ऑल दिस क्वेश्चन्स अँड यू हॅव टू ऑल्सो लिसन इट अँड राईट देम इन टू युअर नोटबुक विथ इट्स ॲन्सर. प्रश्न आणि त्यांची शोधलेली उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. जस्ट लिसन. नंबर 1, रीड द टेक्स्ट अलाउड. पहिल्यांदा तो टेक्स्ट किंवा ती स्टोरी तुम्ही मोठ्याने वाचायची. देन, कुड मेन अँड ॲनिमल्स टॉक टू ईच अदर इन ॲन्शियंट टाइम्स. पूर्वीच्या काळी प्राणी आणि माणसे एकमेकांशी बोलत होती का? दिस इज द स्टोरी. आवर ॲन्सर वुड बी यस. पूर्वीच्या काळी स्टोरीमध्ये माणसे आणि प्राणी एकमेकांशी बोलत होते. देन नंबर 3, व्हॉट वॉज द लॉयन प्राऊड ऑफ. सिंहाला कशाचा अभिमान होता? द लॉयन वॉज प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. त्याच्याकडे शक्ती होती, आपल्या शक्तीचा त्याला अभिमान होता. अँड देन नेक्स्ट, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ. मग मानवाला कशाचा अभिमान होता? द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. पूर्वीपासून मनुष्य कसा आहे? बुद्धिमान आहे आणि त्याला आपल्या बुद्धीचा मोठा गर्व होता किंवा अभिमान होता. देन नंबर 5, हाऊ कॅन वन से दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन द लॉयन. मग असं आपण का म्हणू शकतो की मेन आर मोर इंटेलिजंट दॅन द लॉयन. सिंह हा मानवापेक्षा मोठा आहे पण तरीसुद्धा मनुष्य हा सिंहापेक्षा जास्त बुद्धिमान आहे असं आपण का म्हणू शकतो? हाऊ कॅन वी से दॅट. असं आपण का म्हणू शकतो? काहीतरी कारण त्या पाठीमागे असलं पाहिजे. यू कॅन नाऊ जस्ट लिसन द रिझन
बिहाइंड इट, त्याच्या पाठीमाग काय कारण आहे असं का म्हटलं तर यू कॅन लिसन, तुम्ही ऐका आणि ते वहीमध्ये लिहा. बिकॉज द मॅन कॅन हंट अँड कॅप्चर द लायन्स, मानवाने सिंहाला पकडलं, त्यांची शिकार केली, आणि म्हणून अशा स्वरूपाचं स्टेटमेंट आपल्याला ऐकायला मिळतं किंवा आपण वाचतो. नंबर नेक्स्ट, व्हेअर डिड द मॅन टेक ऑफ द लॉयन ॲट लास्ट, सर्वात शेवटी या कथेतील मानवाने सिंहाला कोठे नेलेलं आहे. नाव यू कॅन राईट टू अ स्टॅच्यू इन अ गार्डन, बागेतील एका पुतळ्याजवळ मनुष्य त्या सिंहाला घेऊन गेलेला आहे. आणि नेक्स्ट, हू वॉज द ग्रेट हिरो, त्या ठिकाणी महान हिरो कोण होता. हर्क्युलस वॉज द ग्रेट हिरो. नंबर नेक्स्ट, व्हॉट डिड द मॅन क्लेम आफ्टर शोईंग द लॉयन इन द स्टॅच्यू. What did the man claim after showing the lion the statue? मानवाने त्या सिंहाला स्टॅच्यू दाखवून त्याने कोणता दावा केला. नाव यू कॅन राईट द स्टॅच्यू प्रूव्स दॅट मेन आर ग्रेटर दॅन द लायन्स. त्या ठिकाणी स्टॅच्यू पर्यंत स्टॅच्यूने असं प्रूव्ह केलं, असं सिद्ध करून दाखवलं की मेन आर ग्रेटर दॅन द लायन्स, सिंहापेक्षा मनुष्य हा महान आहे हे त्यातून दाखवून दिलेलं आहे. आणि लास्ट, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी, या गोष्टीतून आपल्याला कोणता बोध होतो. फ्रॉम दिस स्टोरी वी लर्न, नाव यू कॅन राईट फ्रॉम दिस स्टोरी वी लर्न दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन स्टोरी टेलर. जो कोणी कथा सांगतो, गोष्ट सांगतो, तर त्या कथा किंवा गोष्ट सांगणाऱ्यावरती ती स्टोरी डिपेंड असते. व्हेन एव्हर एनीवन टेल्स स्टोरी ही टेल्स इट फ्रॉम हिज पॉइंट ऑफ व्ह्यू. जो कोणी ती कथा सांगतो तो त्याच्या दृष्टिकोनातून ती कथा सांगण्याचा प्रयत्न करतो. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. आणि हा कथेचा हा महत्त्वाचा असा या ठिकाणी सार किंवा बोध असल्याचं आपल्या लक्षात येतं. नाव यू कॅन ऑल्सो सी द क्वेश्चन्स अँड आन्सर्स, लर्निंग ॲक्टिव्हिटी, अँड हिअर यू कॅन ऑल्सो सी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी or of this 8 questions, and you can also write it in your notebook. There is practice for you, write the above questions with detailed answers in your notebook. प्रश्न आणि उत्तरावरचे तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. ट्राय टू डिस्क्राईब द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स, आणि तुम्ही तुमच्या मातृभाषेतून ही कथा लिहिण्याचा किंवा वर्णन करण्याचा प्रयत्न करा. Then there is extension activity or parallel activity or reinforcement. Number 1, understand the first person pronoun, second person pronoun, and third person pronoun. First person pronoun I, we. Second person pronoun he, she, it. And third person pronoun we or they or you. तर या स्वरूपाची काही प्रोनाऊन्स आहेत, तर यांची आपल्याला ओळख किंवा यांचं आपल्याला आकलन झालेलं आहे. देन राईट द डिटेल्ड आन्सर ऑर डिस्क्रिप्शन्स इन द थर्ड पर्सन प्रोनाऊन्स, हे सुद्धा तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. देन यू कॅन ऑल्सो यूज दीक्षा ॲप फॉर मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस ॲक्टिव्हिटी. And evaluation is based on how the learners find out and write the detailed answer in his language with the help of text. त्या स्टोरीच्या आधारे वरील दिलेले जे काही प्रश्न आहेत तर त्यांची उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. अँड सो टुडे यू लर्न वी मस्ट अंडरस्टँड बोथ साइड्स ऑफ थिंग्स. आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे, चांगली असेल किंवा वाईट असेल
या गुड ऑर बॅड थिंग्स दोन्ही बाजूने आपण विचार केला पाहिजे. हे आपल्याला यातून आज आपल्याला समजलेलं आहे. डू नॉट बिलीव्ह एनिथिंग इझिली इन समवन हॅज हिज पॉईंट ऑफ व्ह्यू इन नॅरेटिंग द इव्हेंट्स. जो कोणी जी घटना एखादी आपल्याला सांगत असेल तो त्याच्या दृष्टिकोनातून सांगत असेल, पण आपण आपल्या दृष्टिकोनातून त्या घटनेचा किंवा त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तेव्हाच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणी समजतं किंवा आपल्याला लक्षात येतं. अशा पद्धतीने या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे. सो टुडे वी जस्ट completed this activity. Okay, thank you.